आज दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी चाळीसगाव येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून तक्रार निवारण सभा संपन्न झाली। यावेळी आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते। चाळीसगाव तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत यावेळी 101 तक्रारींचं निवारण करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल काय म्हणाल्यात जाणून घेऊयात। तालुक्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल मॅडम यांच्या संकल्पनेतून तक्रार निवारण सभा होती। संपूर्ण तालुक्यातून आज अनेक तक्रारींचे निवारण या ठिकाणी तात्काळ करण्यात आलेले आहेत किंवा त्या तक्रारींवर मार्ग काढलेले आहेत। या संदर्भात आपण मॅडमांकडून जाणून घेऊया। सर्वांना नमस्कार। आज चाळीसगाव तालुक्यात पंचायत समितीशी संबंधित जिल्हा परिषदशी संबंधित आपण 101 तक्रारी ऐकलो टू बी एक्झॅक्ट, आणि याच्यात बरेचशा तक्रारी जलजीवन मिशन किंवा पंधराच्या आगात काही काम झाले नाही झाले, काम न करता पैसे घेतले, असे बरेचसे मुद्दे उपस्थित झाले। नोंदही घेतली, मी पर्सनली घेतली, आणि आमच्या जिल्हा परिषदेने सुद्धा त्याचं एक वेगळी फाईल करणे अनिवार्य राहते प्रत्येक तक्रार निवारण दिवशी, त्याचे अनुपालन होते। आणि पर्सनली जे मला कळलं काय काय सिस्टम सेट केले पाहिजे ज्याच्याने जिल्हा परिषदेचे जे शासन आहे बॉडी नसताना सुद्धा टाईट राहायला पाहिजे ते मला कळलेलं आहे। आता याच्या पुढे 1 महिन्याच्या आत आपण सगळ्या तक्रारीला शेवटपर्यंत सोडवायचा प्रयत्न करतो। हाच माझा प्रयत्न चाळीसगावबद्दल सुद्धा राहील, आणि जेवढं शक्य असेल माझ्यावरून पर्सनली तेवढं मी बघणार आहे। थँक्यू मॅडम, आज जे नागरिकांच्या ज्या समस्याच्या तक्रारी आपण जाणून घेतल्या, यावर ज्या गंभीर तक्रारी असतील त्याच्यात जे कोणी अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळतील यावर आपण काय कारवाई करतो? नाही, आता बघा, कुठलाही अपहार असेल किंवा काही त्यांचा वेगळा दोष असेल त्याच्यावर शासनाची पण भूमिका फार स्पष्ट आहे की त्यांना सोडू द्यायचं नाही। जे काही कार्यवाही आपण करतो 1 ते 4 बजावतो आणि मग सक्तीचे सक्त शिक्षा त्यांना देतो, तेही देण्यात येईल।